महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या 12वी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद कंपनीपर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे। त्यामुळे गुरुवारी 28 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 24 तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे। परिणामी या काळात ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे। हा पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे। त्यामुळे या काळासाठी नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, तसंच पाणी जपून वापरावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले। महाराष्ट्राचे काळजीवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका पत्रकार परिषदेत आत्मविश्वासाने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले। लाडका भाऊ म्हणून माझी ओळख आहे, याचा मला अभिमान आहे असं सांगत त्यांनी जनतेच्या प्रेमाचा गौरव केलाय। शिंदे यांनी सरकारच्या कामगिरीवर बोलताना स्पष्ट केले, आम्ही रडणारे नाही तर लढणारे आहोत। 2.5 वर्षात केलेल्या कामांची पोचपावती जनतेने दिली असून तो आमच्यासाठी मोठा विजय आहे। राज्यात विविध विकास कामं हाती घेतल्यामुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचा दावाही त्यांनी केलाय। त्यांनी शिवसेना महायुतीचा एक महत्त्वाचा घटक असल्याचं नमूद करत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांचे निर्णय आम्हाला मान्य असतील आणि आम्ही त्यानुसारच पुढे जाऊ असंही म्हटलं आहे। मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात आरोग्य, शिक्षण, शेतकरी कल्याण यांसारख्या क्षेत्रांमध्ये केलेल्या कामांचा उल्लेख केलाय आणि राज्यांच्या विकासाचा अजेंडा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केलाय। आगामी निवडणुकांसाठी त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं देखील आवाहन केले। आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो। आनंद दिघे साहेबांची शिकवण आमच्या गाठीशी होती आणि केंद्रातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शाह साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं। कारण मला आठवतंय जेव्हा आम्ही सरकार बदललं, उठाव केला, त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं आम्ही चट्टान की तरह आपके पीछे खडे। आणि मला आठवत आहे की 2.5 वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने मागे उभे राहिले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला। 2.5 वर्ष त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणजे सुरुवातीला जी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली ते दिवस मला आठवत आहेत आणि त्या प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक क्षणाचा वापर आम्ही राज्यातल्या जनतेच्या हिताकरता केला। आणि म्हणून मी मोदी साहेबांना, अमित शाह साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन की त्यांनी पाठबळ दिलं आणि योजनांना देखील मदत केली, निधी दिला, अनेक वेळा ते आले आणि या सर्व 2.5 वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो काही प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याचं कारण एवढंच की राज्य आणि केंद्र सरकार एक विचाराची सरकार जेव्हा असतात, समविचारी सरकार असतात, त्यावेळेस मात्र राज्याचा वेग प्रगतीचा अतिशय गतिमान होतो। आणि म्हणून हे सगळं जे आपण 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप समाधानी आहे। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय त्या डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत हे ऐतिहासिक निर्णय आहेत। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कुठल्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते। त्याचे साक्षीदार तुम्ही पण आहात। पत्रकारांचे पण विषय असतील तेही आम्ही सोडवले। जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार संजय केळकर यांनी दिले आहेत। वसंत विहार येथील मंदिरात जानकादेवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार केळकर यांनी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत। विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपा 9 जागांवर लढली होती, त्या सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत। त्यामुळे भाजपचा जिल्ह्यात 100% स्ट्राईक रेट झाला आहे, तर शिंदे गटाने 7 जागा लढवल्या होत्या, परंतु त्यांचे 6च आमदार निवडून आलेत। त्यांचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा कमी आहे। या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलाय।
त्या जोरावर पक्षाची संघटना मजबूत करून पक्षाची ताकद वाढवायची आहे, त्या दृष्टीनं पक्षाची वाटचाल सुरू झाली आहे. जिल्ह्यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर आणि भिवंडी या 6 महापालिका असून त्यापैकी नवी मुंबई आणि मीरा रोड या महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होता. कल्याण डोंबिवलीमध्ये युतीची सत्ता होती, परंतु ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर झाला नसल्यामुळे ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर बसवणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं. आम्हाला न भूतो न भविष्यतो असं यश मिळाले, त्यामुळे ठाणे महापालिका हद्दीतील भाजपची संघटना मजबूत करणं, भाजपच्या जागा वाढवणं यासाठी एकत्रित बसून निर्णय घेतला जाईल असंही केळकर यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. देशासाठी शहीद झालेले वीर जवान नेहमी स्मरणात राहावेत यासाठी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 सिद्धेश्वर तलाव परिसरात सन 2010 मध्ये शहीद उद्यानाची निर्मिती केली. या उद्यानात गेली 15 वर्ष देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात येत आहे. मुंबईत 26/11 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या वीर जवानांना प्राण गमवावे लागले होते. त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी केला जातो. या कार्यक्रमाच्या समारोपास महापालिकेच्या अग्निशमन दल, पोलीस दल, भारतीय सैनिक यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बालयुवकांचं देशभक्तीवरील सुंदर नृत्य सादर झालं. यावेळी भारतीय सैन्य दलातील कॅप्टन निकम, सेवानिवृत्त कॅप्टन राजू शांताराम पाटील, नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, निवृत्त पोलीस अधिकारी सोनावणे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे, सचिन चव्हाण, ठाणे शहर समन्वयक राम काळे, ठाणे जिल्हा संघटक रेखा खोपकर, शहर संघटक आकांक्षा राणे, महिला उपशहर संघटक मंजिरी ढमाले, युवा अधिकारी सौरभ निकम, माजी स्थानिक नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे, परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, विभाग प्रमुख जीवाजी कदम, राजू मोरे, शाखा प्रमुख धोंडू मोरे, तानाजी कदम तसंच सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी, शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात जून 2024 मध्ये प्रथमच होणारे गृहनिर्माण संस्थांचं महाअधिवेशन आणि प्रदर्शन कोकण पदवीधर निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलं होतं. हे अधिवेशन आता 20 ते 22 डिसेंबर या कालावधीत उपवन तलाव येथील मैदानात होणार आहे. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात येणाऱ्या विविध समस्या आणि अडचणींबाबत चर्चा तसंच मार्गदर्शन केलं जाणार आहे. ठाण्यात प्रथमच हे महाअधिवेशन भरणार असून या अधिवेशनाला सुमारे 10,000 सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील 34,000 सहकारी गृहनिर्माण संस्थांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी आजवर गृहनिर्माण संस्थांच्या अनेक समस्या सरकार दरबारी मांडून त्यांचं निरसन केले. तरीही गृहनिर्माण संस्थांसाठी मोठ्या प्रमाणात कायद्यात तसंच नियम आणि उपविधीमध्ये बदल होणं अपेक्षित आहे.
त्यासाठी हे महाअधिवेशन आयोजित केल्याचं आयोजकांनी सांगितलं। या अधिवेशनातील प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक, अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था, त्याचबरोबर रेन हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्सही असणार आहेत। तेव्हा ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवण्यासाठी नोंदणी करावी अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन सीताराम राणे यांनी केलं।